Hello, my dear friends. Hope all of you are fine and good in your health. मी मानसी स्वागत करते आपल्या आजच्या सेशन मध्ये. आज आपण इंग्लिशच्या या सेशन मध्ये बेबी पँगोलिन्स नाईट आउट याचा कन्क्लुडिंग पार्ट वाचू. चॅप्टर वाचून आपलं झालेलं आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या उरलेल्या आहेत त्या आपण आज करू आणि बरोबरच इंग्लिश वर्कशॉपच्या काही एक्सरसाइज जी उरलेली आहे ती पण बघूया. चला बघूया बेबी पँगोलिन्स नाईट आउट. सो आपण लास्ट सेशन मध्ये वी वर रीडिंग पँगोलिन फॅक्ट शीट. वी हॅव रेड 3 पॉइंट्स. 3 पॉइंट्स आपण वाचून चुकले होतो. आता 4th पॉइंट वाचूया. पँगोलिन स्केल्स आर युज्ड इन चायनीज मेडिसिन. पँगोलिनचे जे स्केल्स असतात जे अंगावरती आपण बघितले असे लंबे लंबे धारी असतात ते चायनीज मेडिसिन मध्ये युज होतात अँड आर इन ग्रेट डिमांड. आणि त्यांचा फार जास्त डिमांड आहे, लोकांना ते हवेसे असतात. मग आहे बघा ह्याच्यातच पुढे आहे 4th नंबर मध्ये दॅट हॅज गिव्हन राईज टू इंटरनॅशनल स्मगलिंग ऑफ पँगोलिन स्केल्स. आणि यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची स्मगलिंग होते आहे पँगोलिनच्या स्केल्सची. ठीक आहे, की त्या लोकांना ते हवे असतात तर म्हणून सीध्या तरीक्याने तर बाई तुम्ही प्राण्यांना मारू नाही शकत, तर त्यांना गलत सलत धंदे करून मारलं जातं आणि स्केल्सला आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचं जे आहे स्मगलिंग होते. However, it has been proven in many researches that keratin has no medicinal properties. हालाकी आता हे प्रूव्ह होऊन चुकलंय, साबित होऊन चुकलंय. काही सारे असे रिसर्चेस अनुसंधान झाले आहेत की केराटिन मध्ये कोणताच मेडिसिनल प्रॉपर्टी नसते, औषधीय गुण नाहीये. 5th नंबर बघा. इंडियन पँगोलिन्स वे फ्रॉम 10 to 20 kg. भारतीय जे पँगोलिन्स आहेत ते 10 ते 20 किलोचे असतात. फिमेल्स आर स्मॉलर दॅन द मेल्स. फिमेल जे पँगोलिन्स असतात ते मेल्स पेक्षा स्मॉलर असतात. देअर टोटल लेंथ इज 60 to 75 सेंटीमीटर. आणि त्यांची जी लेंथ आहे, लंबाई आहे ते 60 ते 75 सेंटीमीटर एवढी असते. अँड द टेल इज 40 to 45 सेंटीमीटर लॉंग असते. आणि त्यांची जी पूछ असते ती 40 to 45 सेंटीमीटर एवढी लंबी असते. वन पँगोलिन eats up as many as 7 crore ants termites in a year. म्हणजे एका वर्षामध्ये एक पँगोलिन किती खातं? 7 करोड एवढे आंट्स आणि टर्माइट्स, मुंग्या आणि टर्माइट्स खाऊन जातं एका वर्षामध्ये. तर तुम्ही सोचा की हे किती हेल्पफुल आहे शेतकऱ्यांना आणि आपल्या करता. इवन टायगर्स अँड लायन्स फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॅक ईट अ पँगोलिन. तर जे टायगर्स आहेत, सिंह आहे आणि लायन्स आहेत त्यांना सुद्धा मुश्किल असतं एका पँगोलिनला क्रॅक करणं, कारण की आपल्याला हे माहितीये की ते असं रोल करून राहतं ते है ना. तर आपल्या इतकं ते आपल्या अंगाला रोल करून घेतं आणि इतकं सक्त असतं त्याचं अंग की त्याला एक टायगर किंवा लायन सुद्धा काही त्याचं बिघाडू नाही शकत. दॅट हॅज कर्ल्ड इटसेल्फ इनटू अ टाईट बॉल. तर आपला टाईट बॉल ते आपल्या अंगाचा बनवून घेतं आणि तिला लायन, टायगर कोणीही त्याचं काही बिघाडू नाही शकत. A pangolin uses its strong claws and tail to climb up a tree. तर पँगोलिनचे जे नख असतात ते खूप मजबूत असतात आणि अशाच प्रकारची त्याची जी पूछ असते तर त्याचा यूज करतात ते लोक एका झाडावरती चढाई करतात. क्लाइंब अप म्हणजे चढाई करतात. पँगोलिन्स हॅव अ वीक आयसाइट बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. तर ह्यांची जी आयसाइट असते, जी पाहण्याची क्षमता आहे ती वीक असते, ती कमजोर आहे, पण जी सेन्स ऑफ स्मेल हा फार जोरदार असतो. हे ते लोक स्मेल करून घेतात. जसं की आपण आता वाचलं होतं की ती जी ममा पँगोलिन होती ती जी आहे काय करते, तिला स्मेल येऊन जाते, तिला वास येऊन जाते की जवळपास कुठे माणसं आहे. तर अशाच प्रकारे तर म्हणजे ह्याच्यात हे सांगितलं जाते की त्याची आयसाइट वीक असते पण जे आहे त्यांची स्मेलिंग सेन्स खूप जास्त तगडी असते. तर हे काही फॅक्ट्स होते पँगोलिन्स बद्दल जे आपल्याला आज कळले. फार मजेदार फॅक्ट्स होते. आता नेक्स्ट बघा. ऑल दीज एक्सरसाइजेस वी हॅव डन. तुम्ही हे करू शकता. यूज द पँगोलिन फॅक्ट शीट टू मेक अ कोलाज. हा जो आता फॅक्ट शीट आपण वाचला ह्याचा एक कोलाज बनवू शकता तुम्ही. व्हॉट इज अ कोलाज? एक मोठं चार्ट पेपर वगैरे घेऊन त्याच्यात जे तुकडे असे लावू शकता तुम्ही, हे न्यूज लिहून आणि त्याचे वेगवेगळे हाताने फाडून. बरं. गिव्हिंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ऑन पँगोलिन्स. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा कोलाज बनवू शकता. मग आहे बघा हे ट्रू ऑर फॉल्स सुद्धा आपलं वाचून झालेलं आहे. बघा लँग्वेज स्टडी पार्ट आता आपण बघूया. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खालती काही सेंटेन्सेस लिहिले ते आपण वाचू. शी बिगेन टू डिवोर द टर्माइट्स. बेबी वॉच्ड मदर. ममा स्मेल्ड समथिंग. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स. अंडरलाईन द वर्ब्स इन द सेंटेन्सेस. हे सेंटेन्स जे वाचले त्याच्यामध्ये वर्ब्स कोणते आहेत चला बघूया. शी बिगेन टू डिवोर द टर्माइट्स. त्याच्यामध्ये काय आहे? बिगिन. ठीक आहे ना, तिने सुरुवात केली.
बेबी वॉच्ड मदर. तर वॉच्ड ह्याच्यामध्ये हे वर्ब आहे, ठीक आहे ना. म्हणजे वर्ब काय असतं, ज्यांनी काही बाहेरचं पता चालतं, काही वस्तू काही काम चाललंय. ममा स्मेल्ड समथिंग, स्मेल्ड. आणि दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट. तर ह्याच्यात फ्लॅश, तर हे सगळे वर्ब्स आहेत, क्रिया शब्द आहेत. दीज वर्ब्स शो ऍक्शन. या वर्ब्सनी काय होतं, ऍक्शन दिसतंय की काही काम चाललंय. देर इज समवन हू डज डिड द ऍक्शन. तर कोणीतरी असतं जे की ते ऍक्शन करतं. In grammar, a word or phrase that shows who or what did the action stated by the verb is called the subject. Subject काय असतं, की ग्रामर मध्ये एक शब्द किंवा फ्रेजही होऊ शकतं, एक पेक्षा जास्तही होऊ शकतं. तर जे की हे सांगतं की तो जो ऍक्शन आहे, वर्ब जो शब्द आहे, तो ऍक्शन कोणी केला, तो जे सांगतो तो असतो सब्जेक्ट. ठीक आहे ना. आपण एक्सरसाइज करून चुकलोय. तर शी, ममा, बेबी, दे, हे सगळे याच्यामध्ये काय आहेत, सब्जेक्ट्स आहेत. नोट दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन ऑल्सो बी द सब्जेक्ट. नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा सब्जेक्ट होऊ शकतं, असं काही नाहीये. इन अ सेंटेन्स, फॉर एक्झाम्पल, द बॉल हिट द विंडो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय, हिअर द बॉल इज द सब्जेक्ट. द बॉल हा सब्जेक्ट झाला, हिट हा काय आहे, हिट जो आहे तो वर्ब आहे, आणि द विंडो ऑब्जेक्ट आहे. अ वर्ड और फ्रेज दॅट रिफर्स टू द पर्सन, थिंग, एटसेट्रा अफेक्टेड बाय द ऍक्शन. आता त्या ऍक्शननी आणि तो जो सब्जेक्ट आहे त्याच्याशी कोणावरती असर झालाय, ऑफ द वर्ब इज नोन एज ऑब्जेक्ट. तर त्याला ऑब्जेक्ट म्हणतात, की त्या माणसाद्वारा किंवा त्या सब्जेक्टद्वारा आणि त्या ऍक्शनचा कुणावरती असर झालाय, तो दॅट इज ऑब्जेक्ट. द वर्ड इन द कलर्ड बॉक्स इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज द ऑब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. तर आता बघा, हे जे पिंक बॉक्स मध्ये आहे हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. शी बिगेन टू डिवोर द टर्माइट्स. टर्माइट्स. बेबी वॉच्ड मदर. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स. ममा स्मेल्ड समथिंग. ऑल दीज आर ऑब्जेक्ट्स. आपण बाकी सगळं वाचूनच चुकलो आहोत याच्या बाबतीत, ही एक्सरसाइज सुद्धा करून चुकलो आहोत. आता आणि काही उरलेल्या गोष्टी आहेत, तर ते सुद्धा आपण बघून बघूया. सो वी विल सी इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर 4. राईट व्हॉट ममा पेंगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. खालती काही टॉपिक्स लिहिलेले आहेत, त्याच्या बाबतीत आपल्याला सांगायचं की ममा पेंगोलिननी आपल्या बेबीला, छोट्या बाळाला काय सांगितलं या बाबतीत. पेंगोलिन्स एज एनिमल स्पीशीज, देअर हॅबिटेट, फूड हॅबिट्स एटसेट्रा. तर जे एनिमल स्पीशीज आहेत, प्रजाती आहे एनिमल्सची, प्राण्यांची, त्यांचं हॅबिटेट, ते कुठे राहतात, त्यांचं खाणं पिणं, त्यांचे सवयी, हे सगळ्याच्या बाबतीत बघा. Pangolins are found in Asia and Africa. Indian pangolins and Chinese pangolins are seen in northern part of India. हे एशिया आफ्रिकामध्ये पावले जातात, आणि भारतीय, इंडियन आणि चायनीज पँगोलिन्स हे नॉर्दर्न पार्ट मध्ये भारताचे बघितले जातात. देअर हॅबिटेट इज अ स्नग होल इन द अर्थ, नियरली 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लॉंग. तर ते कुठे राहतात, एका बीळमध्ये राहतात, जे की लंबे चौडे असतात खूप. दे कम आउट एट नाईट फॉर सर्चिंग देअर फूड. रात्रीला निघतात हे लोक आपल्या जेवणाच्या तलाशमध्ये. दे आर आंट इटर्स. हे काय असतात, हे आंट इटर्स असतात, मुंग्या खातात. टर्माइट्स आर देअर फेवरेट अँड मेन फूड. आणि ह्याच्याच बरोबर टर्माइट्स जे असतात ते यांचे मेन फूड असतात आणि फेवरेट, यांना सगळ्यात जास्त आवडतं. पँगोलिन्स हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. यांच्या शरीरावरती काय असतात, स्केल्स असतात. दे यूज देअर स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री. आणि आपले क्लॉजचं, आपले नखांचा, हातांचा यूज करतात, आणि टेल्सचा यूज करतात, एका झाडावरती चढाई करतात कोणत्याही. मग बघा, थ्रेट्स टू पँगोलिन्स. पँगोलिनला भीती आहे. कसली भीती आहे. सम हंटर्स सर्च पँगोलिन्स होल्स नेट्स, dig them and kill them for their flesh and sell their scales to earn a lot of money. काय सांगितलं गेलं की काही जे शिकारी असतात, हंटर्स म्हणजे काय, शिकारी, हे पँगोलिन्सला शोधतात, त्यांचे होल्सला शोधतात जिथे हे राहतात, त्यांच्या बिळांना शोधतात, त्यांचे नेट्सला शोधतात जिथे ते राहतात. डिग दॅम, त्यांना खोदतात आणि त्यांना मारून टाकतात, त्यांच्या फ्लॅश करतात, त्यांच्या मांस करतात, आणि त्यांचे स्केल्सला जे आहे ते भारी दामांमध्ये विकून खूप सारे पैसे कमावतात. Their scales are used by people for medicinal use. तर औषधीय गुणांच्या कारणाने त्यांना त्याची स्केल्सला विकलं जातं, लोक यूज करतात. They shoot them with their guns and so pangolins existence is in danger. तर आपल्या गननी, आपल्या बंदूकनी ते लोक ह्यांना मारून टाकतात निर्दयतापूर्ण तरीक्यानी. आणि म्हणून आता पँगोलिन्स जे एक्झिस्टन्स आहे, जे ते आता आपल्याला खूप कमी दिसतात, तर त्याचं हेच कारण आहे की पँगोलिन्स एक्झिस्टन्स इज इन डेंजर, हे खतऱ्यामध्ये आहे.
पँगोलिनचं पूर्ण जीवन जो आहे तो खतऱ्यामध्ये निघतो याच कारणाने. गुड पीपल्स एफर्ट्स टू सेव्ह पँगोलिन. आता जे चांगले लोक आहेत जे की प्रयत्न करतात हे पँगोलिन्सला वाचवाय करतात. तो काय आहे? सम गुड पीपल नो द पँगोलिन्स इम्पॉर्टन्स. तर काही चांगल्या लोकांना इम्पॉर्टन्स माहितीये, महत्व माहितीये पँगोलिन्सचं इन द फूड चेन्स इन नेचर. जो निसर्गामध्ये फूड चेन चालतो त्याच्यासाठी त्यांचं महत्व त्यांना माहितीये. दे आर वर्किंग हार्ड टू मेक देअर लाईफ सेफ अँड हेल्प देम टू ग्रो इन नंबर्स. ते खूप कडी मेहनत करतात ते, ताकी त्यांचं जीवन ते वाचवू शके, ते लोक सेफली राहू शके सुरक्षापूर्ण तरीक्याने आणि त्यांचं नंबर वाढू शके, त्यांची संख्या वाढू शके. सम ऑर्गनायझेशन्स लाईक सह्याद्री निसर्ग मित्र इन महाराष्ट्र. तर जसे काही ऑर्गनायझेशन आहेत जसे की सह्याद्री निसर्ग मित्र, जसं की उल्लेख केला गेला या चॅप्टरमध्ये परत परत, महाराष्ट्रात आहे. हे काय करतात? रन अवेअरनेस कॅम्पेन्स. हे जागरूकताचे अभियान चालवतात विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. ते वन विभागच्या मदतीने हे अशा प्रकारचे कॅम्पेन्स चालवतात. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस. गावांमध्ये मीटिंग ठेवतात. अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट देम. आणि लोकांची विनंती करतात, त्यांना रिक्वेस्ट करतात की ह्यांना वाचवे, ह्यांची सुरक्षा करे, ह्यांना मारे नाही. दे पुट अप पोस्टर्स अँड हँड आउट पॅम्पलेट्स टू मेक पीपल अंडरस्टँड देअर इम्पॉर्टन्स. ते लोक काय करतात? पोस्टर लावतात जागोजागी आणि पॅम्पलेट्स देतात त्यांना, ताकी ते त्यांना त्यांचं महत्व कळेल. आणि फॉर किलिंग अँड रिमुव्हिंग मिलियन्स ऑफ आंट्स अँड टर्माइट्स. कारण की ते जे आहे खूप मिलियन्स ऑफ आंट्स अँड टर्माइट्स, मुंग्यांना आणि टर्माइट्सला मारतात. तर यांचं किती महत्व आहे आपल्या जीवनामध्ये हे या पोस्टर्सच्या द्वारे, पॅम्पलेट्सच्या द्वारे सांगतात. दे आर ट्राइंग टू स्टॉप इंटरनॅशनल स्मगलिंग ऑफ द स्केल्स ऑफ पँगोलिन्स. तर अशा प्रकारे हे लोक प्रयत्न करतात की जो इंटरनॅशनल स्मगलिंग चालली आहे, जी याची तस्करी होते, जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पँगोलिन्सच्या स्केल्सची, ती थांबवू शके, याचा खूप प्रयत्न करतात. आता तुम्हाला नेक्स्ट काहीतरी खूप मजेदार दाखवणार आहे मी. ठीक आहे, हे बघा. हे काय आहे? व्हॉट इज दिस? हा, हे बॉल आहे. पँगोलिन जे आपल्याला माहितीये ना, आपल्याला आपण आता वाचले फॅक्ट्स मध्ये की आपल्या शरीराला बॉल सारखं करून घेतं. सो दिस इज द बॉल. हे खूप हार्ड बॉल असतं, ह्याला कोणी काही नाही करू शकत. ह्याच्या आसपास जर लायनही बसले तरी ते काही ह्यांचं बिघाडू नाही शकत. यू वॉन्ट टू सी दिस? हे बघा, आता ही बघा ही पिक्चर. हा, टायगर्स, लायन्स बसलेले आहेत इथे आणि ह्यांच्या हे पण हाताखालती हा पँगोलिन आहे, पण ते त्याचं काही नाही करू शकत, ते त्याला मारू नाही शकत. बिकॉज ही इतकं हार्ड असतं ह्याचं कवच की ते त्याला काही सुद्धा करू नाही शकत. तर आली की नाही मजा हे फोटोज पाहून? तर ही पिक्चर परत बघा आणि आपल्या अनेक लोकांनाही दाखवा. तर आज आपला हा जो पँगोलिनशी रिलेटेड चॅप्टर होता हा संपलेला आहे. खूप छान होता आणि खूप सारे आपल्याला फॅक्ट्स कळले, तथ्य कळले पँगोलिनच्या जीवनाच्या बाबतीत. आणि तुम्ही पण हे जे आहे स्प्रेड करा या गोष्टीला, की पँगोलिन्स जे आहे आपल्याकरता किती जास्त महत्वपूर्ण आहे. तर याच नोट बरोबर आजचा आपला सेशन मी इथे समाप्त करते. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.